महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांनी भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ पूजनीय भिक्खू संघ या अतीत, अनागत आणि पचुपन्न वर्तमान काळातील तिन्ही रत्ना श्रद्धापूर्वक अत्यंत अभिवादन करतो. चौथे रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो. सर्वांना वंदन, अभिवादन. आपण आज बघणार आहोत की धम्म श्रवणाचे महान असे लाभ. भगवंताने धम्मश्रवण किंवा धम्मदेसना ऐकण्याचे 5 असे महान लाभ विशद केलेले आहेत. भगवंत म्हणतात, पंचमे भिक्खवे अनिसंसा धम्म समने कतमे पंच एसुतांग सुनाती सुत्तांग परियो दापेती कनख वितरती दिठ्ठी उजू करती चित्तमस्स पसदती इमे खो भिक्खवे पंच अनिसंसा धम्म समनेती. अर्थात मराठीमधून याचा अर्थ सांगत आहे. अर्थात धम्मश्रवणाचे, धम्मदेसना ऐकल्याचे 5 महान असे लाभ आहेत. पहिला लाभ आहे की जे आपण ऐकलं नाही ते आपणास ऐकण्यास मिळतं, जेणेकरून तो शब्द राहत नाही भगवंताचा. ऐकणे मात्र नाही, तर ते पहिलं सत्यापर्यंत जाण्याचं माध्यम आहे. जे न ऐकलेलं तत्व आपणास अत्यंत दृष्टी निर्माण करते, अत्यंत प्रज्ञा निर्माण करतं, आपल्यात अत्यंत शीलावर आरूढ करते. तर म्हणून पहिला लाभ असा आहे की आपल्याला सत्याचे दर्शन होते. भगवंताचं तत्वज्ञान पूर्णतः सत्यावर आधारित आहे. दुःख का होतं, तर हे ज्यावेळेस आपण निदान करू लागू तर ते सत्याचं पहिलं पाऊल असतं. दुसरं आहे की सुत्तांग परियो दापेती, जे ऐकलं आहे ते पुनश्च दुसऱ्यांदा ऐकत असताना दुसरा असीम असा लाभ होतोय की आपलं चित्त सुस्पष्ट आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला निर्मळ, स्वच्छ अशी दिसायला